नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ध्येय अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला लसावी आणि मसावीचा शाब्दिक उदाहरणाचा सेकंड पार्ट बघायचा आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या याच्यावर आपण काही एक्झाम्पल बघितलेले होते. तर याचा पुढील पार्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. चला तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया. बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर दिले तुम्हाला, त्यांचा लसावी दिलाय आणि त्यांचा मसावी किती असं विचार. तर मित्रांनो, मसावी कसा काढायचा बघा. आपण डायरेक्ट आता शॉर्टकट पद्धतीचा उपयोग करणार आहोत. तर गुणोत्तर दिला आणि लसावी दिला तर मसावी कसा काढायचा, तर लक्षात ठेवा. मसावी इक्वल्स टू काय करायचं, मसावी इक्वल्स टू लसावी भागिले संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार. संख्यांच्या गुणोत्तराचा काय करायचा, गुणाकार करायचा. संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार. डायरेक्ट तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. मग मला सांगा, लसावी किती दिलाय क्वेश्चन मध्ये, 252 दिलाय मित्रांनो. आणि दोन संख्यांचं गुणोत्तर दिले तुम्हाला किती, 3 आणि 7. तर ह्याचा काय करायचं, तुम्हाला त्याचा डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. तर 3 आणि 7 चा गुणाकार किती, 7 त्रिक 21. तर त्या 21 न तुम्हाला भागायचं. तर डायरेक्ट आन्सर येऊन जाईल तुमचं. चला, 7 चा पाढा म्हणा, नसेल तर 21 चा पाढा येत असेल तर डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. पण 7 न कट करू, 7 त्रिक 21. बघा, 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21. किती उरले, 4 उरले, 42 झाले. 7 सखून 42, 3 1 3, 3 1 3, 3 2 6. म्हणून मित्रांनो, या क्वेश्चनचं आन्सर आलं, मसावी किती आलेला आहे, तर मसावी आलेला आहे 12. किती आलेला आहे, 12. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 12, ऑप्शन नंबर सी. किती असणार आहे, ऑप्शन नंबर सी. महत्वाचा क्वेश्चन आहे. अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला हमखास एक्झाम मध्ये विचारला जातो. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अशाच टाईपचा क्वेश्चन आहे. दोन संख्या दिल्यात गुणोत्तरामध्ये, तुम्हाला त्यांचा लसावी दिलाय आणि त्याच्यापैकी मोठी संख्या किती असं विचारलंय, बरोबर आहे. तर मोठी संख्या काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला आधी त्याचा काय काढावं लागेल, मसावी काढावं लागेल. तर मग आपण मसावी आताच काढला होता, तर मसावी कसा काढायचा, तर मसावी इक्वल्स टू काय होतं, लसावी भागिले त्या संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार. मी डायरेक्ट शॉर्टकट लिहितो, गुणाकार. ठीक आहे, गुणोत्तराचा गुणाकार. मग मला सांगा, लसावी किती आहे, लसावी 900 आहे. आणि त्या संख्यांचा गुणाकार करा. त्या दोन संख्या आहेत बघा, 5 आणि 12, यांचा गुणाकार किती, तर 12 पंचे 60, 60 न भागा, तुमचा डायरेक्ट काय येईल, मसावी येऊन जाईल. किती येईल मसावी, मग 0 0 कटला, बरोबर आहे. 3 न भाग जाते, अजून 3 दुनी 6, 3 त्रिक 9 आणि हा 0, म्हणजे किती उरलं, 30 भागिले 2. तर 30 भागिले 2 किती येईल, अजून 2 न भाग जाईल, बे एक बे, बे एक बे, एक उरला, 10 झाले, बे पंचे 10. म्हणून मित्रांनो मसावी किती आलेला आहे, तर मसावीचा आन्सर आलेला आहे 15. मसावी किती आलेला आहे, तर मसावी आलेला आहे 15. आपल्याला प्रश्नामध्ये मसावी विचारलेला नाही, मसावी विचारलेला नाही. प्रश्नात काय विचारलंय, मोठी संख्या विचारल्या. कोणती संख्या, मोठी संख्या. तर मित्रांनो मोठी संख्या कशी काढायची लक्षात ठेवा. तर मोठी संख्या कशी काढायची बघा, तर जो काही मसावी आलेला आहे तुमचा, त्या मसावीनं तुम्हाला ह्या दोघांमधला जो मोठा फॅक्टर आहे त्यानं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, मसावी गुणिले मोठा फॅक्टर. ठीक आहे. मग मला सांगा, तुमचा मसावी किती आलेला आहे, मसावी आलेला आहे तुमचा 15. आणि ह्या दोघांमधला मोठा फॅक्टर किती आहे, 5 आणि 12 मधला 12. तर त्या 12 न गुणाकार करा, तुमची मोठी संख्या येऊन जाईल. किती येईल, 15 दुनी 30, हातचे आले 3, 15 1 15, 15 आणि 3 18. म्हणून क्वेश्चनचा आन्सर आलं किती, 180. म्हणून मोठी संख्या असणार आहे 180. आपण लगेच दुसरा प्रश्न पण इथं घेऊ. तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की लहान संख्या काढा. जसं इथं मोठी संख्या विचारल्या, तसं लहान संख्या काढा असा प्रश्न विचारला जातो. तर लहान संख्या कशी काढायची, तर मसावी गुणिले दोघांमधला लहान फॅक्टर. मसावी किती आलाय आपला, मसावी 15 आलाय आणि दोघांमधला लहान फॅक्टर किती आहे, 5 आहे. तर लहान संख्या किती आली असती मित्रांनो, 15 गुणिले 5. तर लहान संख्या विचारली तर 75 त्या क्वेश्चनचा आन्सर आला असतं. पण आपल्याला मोठी संख्या विचारल्या म्हणून आन्सर किती आलं, 180. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अशाच पद्धतीचा क्वेश्चन दिलाय तुम्हाला. दोन संख्यांची बेरीज दिल्या तुम्हाला आणि दोन संख्यांची बेरीज विचारल्या. दोन संख्यांचं गुणोत्तर दिले 4:9 आणि त्यांचा लसावी दिलाय तुम्हाला आणि त्या दोन संख्यांची बेरीज किती असं विचारलंय, बरोबर आहे. हा प्रश्न तुम्ही
ठीक आहे, शॉर्टकट पद्धतीनेही करू शकता. बघा ह्या इथंच बेरीज किती आहे मित्रांनो, बघा दोन संख्यांची बेरीज जर इथं केली तर 9 आणि 4 13 होत्या. तर येणारा आन्सर तुमचं 13च्या पाड्यामध्ये पाहिजे. पण आता चारीच्या चारही ऑप्शन असे आहेत ज्याला 13 भाग जाते, म्हणजे ऑप्शनचा यूज करून याचा आन्सर येणार नाही, कारण चारही पर्यायामध्ये 13 भाग जाणारी संख्या आहे. मग आपण याला शॉर्टकट पद्धतीने करू. तर शॉर्टकट पद्धतीने करत असताना तुम्हाला आधी काय करावं लागेल, मसावी काढावं लागेल. मग मसावी कसा काढणार, तर आताच केलं होतं आपण शॉर्टकट पद्धतीने. मसावी इक्वल्स टू काय असतं, तर लसावी भागिले त्यांचा गुणाकार, गुणोत्तराचा गुणाकार, त्याच्यावरून तुमचं काय येणार आहे, मसावी येणार आहे. मग मला सांगा लसावी किती दिलाय, लसावी 216 दिलाय आणि त्या दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार करा, 9 चौक 36, 216 भागिले 36 करा, त्याच्यावरून तुमचा मसावी येईल. किती येईल, 6 36, 6 18, 3 उरले 36 झाले, 6 36, वापस 6 न भाग जातो मित्रांनो. बघा किती येईल, 6 6 36. याच्यावरून तुमचा मसावी आला, तर त्या मसावीची व्हॅल्यू आलेली आहे तुमची, तर त्या मसावीची व्हॅल्यू आली 6. मसावीची व्हॅल्यू किती आली, 6 आली. तर त्याच्यावरून तुम्हाला त्या संख्या काढायच्या, तुम्हाला आधी त्या संख्या कशा काढणार, मग मला सांगा लहान संख्या किती येईल रे, तर मसावी गुणिले लहान फॅक्टर. मसावी किती आहे, 6 आहे आणि लहान फॅक्टर किती आहे, 4 आहे. तर 6 गुणिले 4 किती, 24 ही लहान संख्या आली तुमची. बरोबर आहे. मोठी संख्या किती येईल, बघा मसावी गुणिले मसावी 6 आहे आणि मोठा फॅक्टर 9 आहे, तर 6 गुणिले 9 म्हणजे मोठी संख्या किती आली, 9 सकी 54. बरोबर आहे, ही मोठी संख्या आली. मग तुम्हाला काय विचारलंय, तर त्या दोन संख्यांची बेरीज विचारल्या. तर लहान संख्या तुमची 24 आहे आणि मोठी संख्या तुमची 54 आहे. मग या दोघांची बेरीज विचारल्या तुम्हाला, किती आली बेरीज, 4 आणि 4 8, 5 आणि 2 7, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे 78, जे ऑप्शन नंबर तुम्हाला डी मध्ये दिसतंय. किती असणार आहे, 78. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मित्रांनो तुम्ही इथं सुद्धा अजून शॉर्टकट करू शकता. कसं, बघा तुमचे मसावी काढला का नाही, तुम्हाला लहान संख्या मोठी संख्या काढायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट अजून स्टेप वाचू शकता. बघा मसावी किती आलेला आहे, 6 आलेला आहे. बरोबर आहे. आता शॉर्टकट सांगतो बघा, मसावी 6 आला, त्या दोन संख्यांची बेरीज विचारली होती का नाही, मला सांगा इथं गुणोत्तरामध्येच बेरीज करून टाकायची. इथं गुणोत्तर किती होतं, 4:9 होतं का नाही, इथंच बेरीज करायची. इथं दोन संख्येची बेरीज किती आहे, 9 आणि 4 13. इथं जी बेरीज आली त्या बेरजेला मसावीनं मल्टिप्लाय करायचं. मसावी किती होता, 6 होता, तर 13 गुणिले 6 किती होईल, 78. डायरेक्ट इथं तुमचा आन्सर येऊन जाते. तुम्हाला ही लहान संख्या मोठी संख्या काढायची गरज नाही, पुन्हा त्यांची बेरीज करायची गरज नाही. ठीक आहे, डायरेक्ट इथं त्यात गुणोत्तरामध्येच बेरीज करून मसावीनं मल्टिप्लाय केलं की डायरेक्ट आन्सर येऊन जात. चला पुढे जाऊ, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, दोन संख्यांचं गुणोत्तर दिलंय, त्यांचा लसावी दिलंय आणि त्या दोन संख्यामधला फरक विचारलाय. बरोबर आहे. बेरीज विचारली, फरक विचारलं, लहान संख्या विचारली, मोठी संख्या विचारली, तर आधी काय काढून घ्यावं लागेल, तुम्हाला मसावी काढून घ्यावं लागतं प्रत्येक प्रश्नामध्ये मित्रांनो. मग मसावी काढायचं पाठ झाले तुम्हाला आता. मसावी कसा काढायचा, तर मसावी इज इक्वल्स टू काय, तर लसावी भागिले त्या दोन संख्यांच्या गुणोत्तराचा काय, गुणाकार. बरोबर आहे, मी शॉर्टकट लिहिलं गुणाकार, फक्त त्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार करायचा. लसावी किती आहे मित्रांनो, लसावी आहे 462 आणि दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार बघा, 11 गुणिले 6 किती होईल, 66 होईल. बरोबर आहे. हे 66 कुठून आलं, तर त्या दोन संख्यांचा जो गुणोत्तर दिले त्याचा काय करायचा, गुणाकार करायचा. 6 गुणिले 11 खाली 66. तर तुम्ही गुणाकार न लिहिता तुम्ही 6 गुणिले 11 लिहिलं तरी चालतंय का, तर तुमचे कॅल्क्युलेशन सोपे होण्यासाठीही चालतं. आता आपण ह्याला जर 11 न डिवाइड केलं तर 11 सकी 66, 11 चौक 44, 2 उरले 22 झाले, 11 दुनी 22, 6 एक 6, 6 7 42, म्हणून तुमचा मसावी किती आलेला आहे मित्रांनो, तर मसावीचा आन्सर आलेला आहे तुमचं 7. मसावी किती आलेला आहे, 7 आलेला आहे. तुम्हाला मसावी विचारलं का प्रश्नात, मसावी विचारलेला नाही, प्रश्नामध्ये विचारलंय त्या दोन संख्यांमधला फरक विचारलाय. मग ते दोन संख्या म्हणजे लहान संख्या आणि मोठी संख्या. आता तेवढं काढत बसायचं का, नाही, शॉर्टकट डायरेक्ट इथंच फरक घ्यायचा. मला सांगा ह्या दोन संख्यांमध्ये इथं फरक किती आहे गुणोत्तरात, बघा एक संख्या 11x आहे आणि दुसरी संख्या 6x आहे. बरोबर आहे, तर इथंच फरक किती आहे, 11x मधून 6x गेले, इथं फरक किती दिसायला तुम्हाला, डायरेक्ट इथंच वजाबाकी करायची. 11x मधून 6x गेले 5x, 5x चा फरक आहे का नाही, तर जो फरक आलेला आहे त्याला ह्या मसावीनं मल्टिप्लाय करायचं. मसावी किती आहे, 7 आहे, तर 5 गुणिले 7, म्हणून तुमचा आन्सर असणार आहे 35. म्हणून त्या दोन संख्यांमधला फरक किती असेल, 35 असेल. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 35, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, लहान संख्या मोठी संख्या काढत बसायची गरज नाही, इथंच फरक घेऊन तुम्हाला मसावीनं मल्टिप्लाय करायचं. पुढे जाऊ, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा काय दिले तुम्हाला,
दोन संख्या 3x आणि 5x असून त्यांचा मसावी 9 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती? बरोबर आहे. आतापर्यंत लसावी देत होते, गुणोत्तर देत होते आणि मसावी काढा विचारत होते. आता काय करायचंय? तर आता लसावी काढायचंय, मसावी दिलाय तुम्हाला. तर लसावी कसा काढणार? तर लसावीची शॉर्टकट लक्षात ठेवा. दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांचा गुणोत्तराचा गुणाकार, गुणोत्तराचा गुणाकार कुणाचा? त्या संख्यांचा. ठीक आहे, संख्यांच्या गुणोत्तराचा. इथे लिहितो मी नसेल तर, संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार गुणिले मसावी, गुणिले मसावी. या शॉर्टकट पद्धतीने तुम्ही डायरेक्ट लसावी काढू शकता. मला सांगा, दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार, दोन संख्या किती आहे? 3x आणि 5x. त्यांचा गुणाकार 5 त्रिक 15 आणि मसावी किती दिलाय? मसावी 9 दिलाय, म्हणून मसावी 9 आहे. तर लसावी किती आला? 15 गुणिले 9, 15 9 35. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आला मित्रांनो किती? 135. म्हणून लसावी किती आला? 135. डायरेक्ट आन्सर येऊन जाते. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. पण या क्वेश्चनचा आन्सर असेल 135. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, असाच पद्धतीचा प्रश्न आहे. दोन संख्या दिल्यात तुम्हाला, मसावी दिलाय आणि त्या दोन संख्यांमधील फरक विचारलाय. बरोबर आहे. जसं बेरीज विचारली, फरक विचारला, इथं डायरेक्ट आन्सर करायचंय आपल्याला. बरोबर आहे. तर त्या दोन संख्यांमधला फरक कसा काढायचा? ऑलरेडी त्या संख्या काढत बसायचं नाही, लहान संख्या मोठी संख्या. ऑलरेडी तुम्हाला मसावी माहिती आहे आणि दोन संख्या माहिती आहेत. एक संख्या 8x आहे आणि दुसरी संख्या 5x आहे. इथे फरक किती आहे रे? डायरेक्ट 8x मधून 5x गेले, इथे किती फरक दिसायला? डायरेक्ट 3चा फरक आहे का नाही? तर जो काय फरक आलेला आहे त्या फरकाला डायरेक्ट मसावीनं मल्टिप्लाय करायचं. मसावी किती आहे? 13 आहे. तर डायरेक्ट आन्सर येऊन जाईल तुमचं 13 गुणिले 3 किती? 39. म्हणून त्या दोन संख्यांमधला जो फरक असणार आहे मित्रांनो, ते किती असणार आहे? 39. डायरेक्ट मसावीनं मल्टिप्लाय करून टाकायचं इथल्या फरकाला. ठीक आहे, म्हणून आन्सर असेल 39. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी. विदिन सेकंदामध्ये असे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. सर्व प्रश्न एक्झामला विचारलेले आहेत. मग खूप खूप महत्वाचे प्रश्न आहेत. अशाच टाइपचे प्रश्न तुमच्या सर्व एक्झामला विचारले जातात. चला नेक्स्ट, नेक्स्ट प्रश्न आहे. दोन संख्यांचं गुणोत्तर दिलंय, त्यांचा मसावी दिलाय, नंतर त्यात संख्या कोणत्या असं विचारलंय. प्रश्नातच आन्सर दिलंय मित्रांनो तुम्हाला, मला काही करायचं गरज नाही. त्या संख्या कोणत्या? संख्या म्हणजे लहान संख्या आणि मोठी संख्या असं उच्चार न करता फक्त त्या संख्या कोणत्या असं म्हटलंय. तर त्या संख्या म्हणजेच तुम्हाला लहान संख्या आणि मोठी संख्या काढायच्या. मग मी तुम्हाला आता सांगितलं होतं, लहान संख्या कशी काढतो आपण? तर लहान संख्या इज इक्वल्स टू काय करतो? तर इथला लहान फॅक्टर, लहान फॅक्टर गुणिले मसावी करतो का नाही? लहान फॅक्टर गुणिले मसावी. आणि मोठी संख्या कशी काढतो? मोठा फॅक्टर गुणिले मसावी. ऑलरेडी सगळं माहिती आहे तुम्हाला. मला सांगा, लहान संख्या किती येईल? बघा, लहान फॅक्टर किती आहे? 3 आणि 5 मधला 3 आहे का नाही? तर लहान संख्या किती येईल? 3 गुणिले मसावी किती आहे? 15 आहे. तर 15 गुणिले 3 म्हणजे लहान संख्या 45 आहे. मोठी संख्या किती येईल मित्रांनो? दोघांमधला मोठा फॅक्टर किती आहे? 5 आणि मसावी किती दिलाय? 15. म्हणून मोठी संख्या 15 5 75. इतकंच आन्सर आहे, तुम्हाला काहीच करायची गरज नव्हती. म्हणून ह्या प्रश्नाचा आन्सर असेल, लहान संख्या तुमची 45 असणार आहे आणि मोठी संख्या किती असणार आहे? तर 75 असणार आहे. आपल्याला लहान संख्या मोठी संख्या असा उच्चार न करता त्या संख्या कोणत्या विचारल्या, तर त्या संख्या म्हणजेच लहान आणि मोठी. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 45 आणि 75, जे तुम्हाला कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतंय. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. तर या पद्धतीने तुम्हाला आन्सर काढायचा आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, अशाच टाईपचा प्रश्न आहे मित्रांनो. दोन संख्या 3:5 प्रमाणात असून त्या दोन संख्यातला फरक दिलाय तुम्हाला 18, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती असं विचारलंय. बरोबर आहे. मला सांगा, इथंच फरक घ्या. दोन संख्या किती आहेत? एक 3x आहे आणि दुसरी 5x आहे. मग इथंच फरक घ्या ना. 5x मधून 3x गेले, फरक किती आहे? 2x चा फरक आहे का नाही? आपल्याकडे 2x चा फरक आहे आणि इथं फरक किती सांगितलाय? 18चा सांगितलाय. जर हे 2x बरोबर 18 असेल तर x बरोबर किती येईल? 18 भागिले 2. म्हणून x बरोबर किती येईल? 18 भागिले 2 म्हणजेच 9 येणार आहे. जर x ची व्हॅल्यू 9 आली मित्रांनो, तर त्या संख्या कोणत्या आहेत मग? एक 3x आहे आणि दुसरी 5x आहे. त्या संख्या कोणत्या आहेत? एक 3x आहे आणि दुसरी 5x आहे. x ची व्हॅल्यू 9 आली तर 3x ची व्हॅल्यू किती येईल? 3 गुणिले 9 म्हणजेच किती येईल? 27. आणि 9 गुणिले 5 म्हणजेच दुसरी संख्या येणार आहे किती? 45. आता ह्या ज्या संख्या आल्या तुमच्या 27 आणि 45, ह्याचा तुम्हाला काय काढायचा आहे? तर ह्याचा तुम्हाला काय काढायचा? लसावी काढायचा आहे. काय काढायचा आहे?
27 आणि 45चा काय काढायचा, लसावी काढायचा. मग आता लसावी शॉर्टकट पद्धतीने काढायला शिकवलेला आहे आपण, बरोबर आहे. आता लसावी काढत असताना मी काय सांगितलं होतं, ह्या संख्येला छोटं करून घेऊ आपण. छोटं कसं करायचं, 27 आणि 45ला कितीनं भाग जाते, 9 भाग जाते का नाही. आपण 9 भागून घेऊ या संख्येला, आपल्याला संख्या छोट्या करायच्या. 9 त्रिक 27, 9 पाची 45. कितीनं भागलं होतं, 9 भागलं होतं. आपण कितीनं भागलं होतं, 9 भागाकार केलता. हे साईडला ठेवलं आपण, ठीक आहे. भागाकार कितीनं केलता, 9 केलता. आता ह्या संख्या लहान झाल्या 3 आणि 5, ह्यांचा आपल्याला लसावी काढा सोपा झाला. 3 आणि 5चा लसावी किती येईल, 3 पाची 15. किती आला, 15. मग मला सांगा 27 आणि 45चा लसावी 15 असेल का, नाही. जो लसावी आलेला आहे त्याला ज्या संख्येनं आपण भागलं होतं त्यानं गुणायचं. कितीनं भागलं होतं, 9 भागलं होतं का नाही, म्हणून 9 गुणाकार करा. तर 15 गुणिले 9 किती येईल, 15 9 35. म्हणून 27 आणि 45चा लसावी असणार आहे 135. म्हणून मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर असेल 135. किती असणार आहे, 135. तर या पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे, अशाच टाईपचा प्रश्न आहे मित्रांनो. दोन संख्या दिल्या, त्यांच्यातला फरक दिलाय आणि त्यांचा लसावी काढायचा आहे. डायरेक्ट इथंच फरक घ्या मित्रांनो. बघा 7x आणि 5x त्या संख्या आहेत. मग इथे फरक किती आहे, 7x मधून 5x गेले 2x आणि इथं फरक सांगितलाय 48चा. जर 2x बरोबर 48 असेल तर x बरोबर किती येईल, 24 येईल. जर x बरोबर 24 आलं तर त्या संख्या कोणत्या येतील, 7 गुणिले 24 किती येईल, मग 7 चोक 28, 7 आले 2, 7 दोन्ही 14 आणि 2 16. एक संख्या 168 येईल. दुसरी संख्या येणार आहे 5x, म्हणजेच 5 गुणिले 24 म्हणजेच दुसरी संख्या येणार आहे 120. किती आली, 120 आणि एक आली 168. ह्यांचा लसावी काढायचा आहे. आता लसावी तुम्हाला असा शॉर्टकट पद्धतीने येणार गेला मित्रांनो, तर तुम्ही बेसिक पद्धतीने लसावी काढू शकता, जे आपण भागाकाराच्या पद्धतीने लसावी शिकवलाय. जोपर्यंत लास्टला बनवून येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, डिवाइड करायचे. पण लहानात लहान फॅक्टर जर 2 घेतला, 82 16, 2 चौक 8, 2 सकून 12, 2 0 0. वापस जर 2 घेतलं, भाग जात नसेल तर ती संख्या खाली घ्यायची ॲज बघा 2 चौक 8, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 2 0 0. वापस जर 2 घेतलं, 2 दोन्ही 4, 2 1 2, 2 1 2, 2 पंच 10. आता 3 घेऊ आपण, 3 7 21, 3 पाची 15. 7 आणि 5 मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्येला त्यानंच भाग जाते, म्हणून त्याच संख्या खाली घ्याव्या लागतील. एकदा 7 घ्यावं लागेल आणि एकदा मित्रांनो 5 घ्यावं लागेल. लास्टला 1 1 आला, स्टॉप करायचंय. साईडला जे फॅक्टर पडले त्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा काय असतो, लसावी असतो. चला ह्या सगळ्यांचा गुणाकार करा बरं. बघा हे जे साईडला फॅक्टर पडले त्यांचा गुणाकार किती येईल, आता आपण इथं गुणाकार करून घेऊ. ठीक आहे, बघा किती पडलेत फॅक्टर, इथं लिहू आपण. बघा 5 गुणिले 7 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 2 3 वेळेस आहे. 2 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे. या सगळ्यांचा गुणाकार करायचा तुम्हाला, तो त्याचा लसावी असेल. गुणाकार करा बर. बघा 2 गुणिले 2 4, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24. किती आला याचा गुणाकार, 24 आला. गुणिले आणि या दोघांचा गुणाकार 7 5 35. मग मला सांगा 24 आणि 35चा गुणाकार किती, ते तुमचा आन्सर असेल मित्रांनो. करा बर गुणाकार. 24 पंचे 20चे, आजचे आले 12. 24 त्रिक 72 आणि 72 प्लस 12 किती होतील, 2 आणि 2 4, 7 आणि 1 8, 84. म्हणून 168 आणि 120 यांचा लसावी किती येणार आहे, 840 येणार आहे. किती येणार आहे, 840. पुन्हा क्वेश्चनचा आन्सर असेल मित्रांनो किती, 840. ऑप्शन नंबर डी. किती असणार आहे, ऑप्शन नंबर डी. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट प्रश्न सुद्धा अशाच टाईपचा आहे मित्रांनो. 2 अंकी संख्यांचा गुणाकार दिलाय, त्यांचा लसावी दिलाय. त्या दोन संख्यांची बेरीज किती, मग त्या संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला आधी काय काढावं लागेल, मसावी काढावं लागेल. बरोबर आहे. मग मित्रांनो मसावी कसा काढायचा, तर मसावी इक्वल्स टू काय असतो बघा, तर त्या संख्यांचा गुणाकार गुणाकार भागिले लसावी. ठीक आहे, तर याच्यावरून तुम्हाला काय राहील, मसावी भेटेल. दोन संख्यांचा गुणाकार दिलाय 2700 आणि लसावी किती दिलाय, 180. तर मसावी किती येईल, 0 0 कटलं. बरोबर आहे. 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 0 30 भागिले 2, 30 भागिले 2 म्हणजेच मित्रांनो मसावी किती आलेला आहे, 15 आलेला आहे. मसावी किती आलेला आहे, 15 आलेला आहे. आता त्या दोन संख्यांची काय करायच्या, बेरीज काढायच्या. काय करायच्या, त्या दोन संख्यांची बेरीज किती असं विचारलंय. आता अजून एक तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल मित्रांनो. दुसरा फॉर्म्युला असा आहे, लसावी भागिले मसावी, लसावी भागिले मसावी इक्वल्स टू
गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार हे महत्वाचं आहे आता. मग मला सांगा लसावी किती दिलाय? लसावी दिलाय 180. मसावी किती आलाय मित्रांनो? 15 आलाय. तर हे गुणाकाराची व्हॅल्यू माहित नाही बघा. 15 एक 15 किती उरले? 3 उरले, 30 झाले. 15 दोन्ही 30. आता ह्या 12चे तुम्हाला असे अवयव पाडायचे मित्रांनो की ज्या दोन अवयवामध्ये एक सोडल्याच्या नंतर दुसरा कुठलाच कॉमन अवयव नाही पाहिजे, बरोबर आहे. त्याला असामायिक अवयव म्हटलं जातं. म्हणजे 12चे असे फॅक्टर पडतील जे 3 आणि 4, कारण ह्या दोघांमध्ये कुठलाच कॉमन अवयव नसणार आहे. म्हणजे त्या संख्या कोणत्या झाल्या बघा, तर त्या संख्या 3 आणि 4 झाल्या. ते तुम्हाला विचारलंय त्या दोन संख्यांची बेरीज किती, तर लहान फॅक्टर आणि मोठा फॅक्टर. लहान फॅक्टर 3 आहे, मोठा फॅक्टर 4 आहे. तर लहान संख्या कशी काढणार तुम्ही, तर हा लहान फॅक्टर गुणिले मसावी. मसावी 15 आहे, तर 15 त्रिक 45 ही लहान संख्या झाली. मोठी संख्या कशी काढणार, ही 4 गुणिले 15, 15 चोक 60 ही मोठी संख्या झाली, बरोबर आहे. आणि त्या दोघांची बेरीज विचारल्या. मग मला सांगा एवढं करत बसायचं का? 45 पुन्हा 60 एवढं करायचं नाही, इथंच बेरीज करा की. इथंच दोघांची बेरीज किती आहे? 3 आणि 4 7 आहे का नाही? 7 आणि गुणिले काय करायचं? मसावी. मसावी किती आहे? 15 आहे. तर 15 सती पाचोदर्शन, म्हणून त्या दोन संख्यांची बेरीज किती आली? 105. ऑप्शन नंबर सी. नसल तर बघा तुम्ही काढू शकता. लहान संख्या कशी काढणार? 15 गुणिले 3 45. लहान फॅक्टर 3 आहे आणि मसावी 15. 15 गुणिले 3 85 ही लहान संख्या झाली. मोठी संख्या कशी काढणार? ही 4 मोठा फॅक्टर आणि 15 मसावी आहे. 15 चोक 60 ही मोठी संख्या झाली. तर दोघांची बेरीज करा. 45 प्लस 60 किती होतं? तेवढंच येते बघा. 5 आणि 6 आणि 4 10 105, बरोबर आहे. तर कसंही करा तुम्ही, आन्सर तेच येणार आहे. पण डायरेक्ट इथल्या इथं तुम्ही दोघांमध्ये बेरीज करा आणि डायरेक्ट मसावीने मल्टिप्लाय करा, आन्सर येऊन जाते. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 105. ऑप्शन नंबर सी. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार दिलाय 7098. त्यांचा लसावी दिलाय आणि तुम्हाला त्या दोन संख्यातला फरक विचारलाय. त्याच्या आधी तुम्हाला मसावी काढावं लागेल. मसावी कसा काढणार, तर मसावी इक्वल्स टू काय, तर गुणाकार भागिले लसावी करा. चला सॉल्व करू आपण. गुणाकार किती दिलाय? 7098 भागिले लसावी आहे 546. त्याच्यावर मसावीची व्हॅल्यू भेटेल. 2 न कॅन्सल करू. बेदोनी 4, बेसती 14, बेत्रिक 6. बघा बेत्रिक 6 उरला 1 झाले 10, बेपंचे 10, बेचोक 8, एक उरला 18 झाले 92 18. वापस 3 न भाग जाते. जर ह्याला 3 न भागलं तर 3 9 27, 3 1 3, 3 1 3, 3 1 3, 2 उरले 24 झाले, 3 8 24, 3 त्रिक 9. 7 न भाग जाईल, 7 1 7, 2 उरले 21 झाले. किंवा डायरेक्ट आपण 13 न भाग घालू मित्रांनो. 13 सती 91, वरी पण 13 न भाग घाला. 13 8 4 दर्शन, 13 9 17 दर्शन, एक उरला 13 झाले. त्याच्यानंतर 13 1 13, 91 भागिले 7, 7 1 7, 2 उरले 21 झाले, 7 त्रिक 21. म्हणून त्या क्वेश्चनचा जो मसावी आलेला आहे तो मसावी आलेला आहे 13. अर्धा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. मसावी 13 आला. पुढे बघा आता दुसरा फॉर्म्युला वापरा. लसावी भागिले मसावी, लसावी भागिले मसावी इक्वल्स टू गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार, असा फॉर्म्युला आहे आपला. असामायिक अवयवांचा गुणाकार, ह्याची व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला. चला लसावी किती आहे? 546. मसावी किती आला? 13. त्याच्यावर ह्याची व्हॅल्यू भेटेल. 13 चोक 52, 2 उरले 26 झाले, 13 दुनी 26. आता ह्या 42 चे असे फॅक्टर पडायचे ज्याच्यामध्ये कॉमन अवयव नसला पाहिजे. तर 42 चे फॅक्टर मित्रांनो 7 आणि 6 पडतील. आपल्याला विचारले त्या दोन संख्यातला फरक विचारलाय. फरक इथंच घ्या. दोन संख्यामध्ये फरक किती आहे? इथं हे दोन संख्या 7 आणि 6 आहेत. तर इथं फरक कितीचा आहे? 1चा आहे, बरोबर आहे. इथं फरक किती आहे? 1चा फरक आहे. आणि जो फरक आलेला आहे त्याला डायरेक्ट मसावीने मल्टिप्लाय करा. तर 1 गुणिले 13, 1 गुणिले 13, म्हणून त्याचा आन्सर असेल 13. पुन्हा क्वेश्चनचा आन्सर असेल 13. ऑप्शन नंबर डी. नसल तर तुम्ही इथं लहान संख्या काढा. बघा लहान संख्या कशी काढणार? 6 गुणिले 13 किती येईल? 13 संग 78. मोठी संख्या कशी काढणार? मसावी गुणिले मोठा फॅक्टर 13 सती 91, आणि मग पुन्हा तुम्ही फरक घ्या. बघा 11तून 8 गेले, 3 उरले, 8तून 7 गेलाय, तेवढाच आन्सर येणार. डबल डबल कुठाने करण्यापेक्षा इथंच फरक घ्यायचा आणि तुम्हाला डायरेक्ट आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. बघा दोन अंकी दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिलाय 270 18. तर त्यापैकी लहान संख्या कोणती असं विचारलंय. मला सांगा लहान संख्या कशी काढायची. त्याच्या आधी तुम्हाला लसावी भागिले मसावी इक्वल्स टू असामायिक अवयवांचा गुणाकार.
बरोबर आहे. चला किती येईल बर? लसावी किती आहे मित्रांनो? लसावी 270 आहे आणि मसावी किती आहे? मसावी 18 आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार किती येईल? 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27 आणि 9 शून्य शून्य. बे एक बे, बे पंच 10. तर या 15चे तुम्हाला असे अवयव पाडायचे त्या दोघांमध्ये एकही कॉमन अवयव नसला पाहिजे. तर 15चे अवयव येतील 3 आणि 5. किती येतील? 3 आणि 5. आपल्याला काय विचारले? लहान संख्या. तर लहान संख्या कशी काढणार? तर 3 गुणिले मसावी. मसावी किती आलाय? मसावी दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 18. तर 3 गुणिले 18 म्हणून लहान संख्या किती असणार आहे? तर 54 असणार आहे. किती असणार आहे? 18 त्रिक 54. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 54. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. पुढे जाऊ आपण. चला मोठी संख्या काढायच्या. कशी काढणार? आताच्या पद्धतीनं लसावी भागिले मसावी, लसावी भागिले मसावी इक्वल्स टू असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार. सॉल्व करा बर. लसावी किती दिलाय? लसावी 510, मसावी 34. चला त्याची व्हॅल्यू काढून घेऊ. 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51 आणि हा शून्य. 30 भागिले 2 किती येईल? 15 येणार का नाही? या 15चे असे अवयव पडा ज्याचा गुणाकार 15 आला पाहिजे, पण दोघांमध्ये कॉमन अवयव नाही पाहिजे. तर 15चे फॅक्टर 3 आणि 5 पडतील. बरोबर आहे. तर आपल्याला मोठी संख्या विचारली. मोठी संख्या कशी काढणार? दोघांमधला मोठा फॅक्टर गुणिले मसावी. मसावी किती आहे? मसावी क्वेश्चन मध्ये दिलाय 34. तर 5 गुणिले 34 पाऊण 24, 5 त्रिक 15 आणि 2 17. म्हणून मोठी संख्या येणार आहे 170. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 170. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. तर मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण लसावी आणि मसावीचा जो काय सेकंड पार्ट होता, ठीक आहे, तो बघितलेला आहे. धन्यवाद.